नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून हा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा अशी जोरदार मागणी किसान सभेने केली आहे. किसान सभेच्या म्हणण्यानुसार जर पुन्हा जुन्याच कर्जमाफीचे निकष लागू केले गेले तर अनेक शेतकऱ्यावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे समितीने नेमक्या कोणत्या शिफारशी केल्या आहेत हे जनतेसमोर यायला हवे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मागील वेळी केवळ प्रोत्साहन अनुदान देण्यात आले होते. यावेळी मात्र थकीत कर्जदारा इतकाच लाभ नियमित कर्जदाराही मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पॉली हाऊस, शेणटेट, इमुपालन आणि इतर शेतीपूरक कारणासाठी घेतलेल्या कर्जाचाही नव्या कर्जमाफीमध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे कर्जमाफीची मुदत 30 सप्टेंबर 2025 ऐवजी 30 जून 2026 पर्यंत वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता राज्य सरकार या मागण्यावर काय निर्णय घेणार, शेतकऱ्यांचा खरंच मोठा दिलासा मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या मते कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना मिळायला हवी का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेतकरी कर्जमाफीसाठी अटी शर्ती निश्चित करण्यासाठी किसान सभा आणि शेतकरी संघटनांचा विरोध असताना सुद्धा राज्य सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने आता आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे. मात्र त्यांनी केलेल्या शिफारशी लागू केल्या तर जनतेमध्ये मोठा असंतोष भडकेल हे पाहता आता ह्या अटी शर्ती बाजूला ठेवत मागे ज्या कर्जमाफ्या झाल्या त्यासाठी जे निकष होते तेच निकष वापरून नवी कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित केल्या जाते आहेत. जर मागच्याच कर्जमाफीच्या आधारे निकष ठरवले जाणार होते तर मग आता प्रवीण परदेशी समितीचा बाबत इतका वेळ आणि पैसा खर्च का केला, हा रास्त सवाल या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या वतीने आम्ही उपस्थित करतो आहोत. शिवाय शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी सुद्धा ही समिती आपल्या शिफारशी करणार होते. मग त्या शिफारशी काय होत्या हे सुद्धा जनतेला आणि महाराष्ट्राला समजण्याची आवश्यकता आहे. मागील कर्जमाफीमध्ये जे निकष लावले गेले त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला. शेडनेटचे शेतकरी, त्याचबरोबर इमू पालन आणि इतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी कर्ज घेतलेले शेतकरी यांना कर्जमाफीमधून वगळण्यात आल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा अन्याय दूर झालेला होता. तो अन्याय आता पुन्हा तेच निकष जर लागू केले तर पुन्हा एकदा या कर्जमाफीमध्ये होणार आहे. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा करावी. नियमित कर्जदारांना सुद्धा थकीत कर्जदारांना इतकाच दिलासा दिला जावा. इमू पालनचे शेतकरी, शेडनेटचे शेतकरी आणि त्याचबरोबर शेतीच्या इतर सुधारणांसाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्यांना सुद्धा लाभ दिला जावा आणि 2 लाखाच्या वर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यांना सुद्धा दिलासा देण्याच्या बद्दल ठोसपणाने निर्णय घेतले जावेत, ही सुद्धा मागणी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये किसान सभेच्या वतीने आम्ही करतोय. त्याचा सुद्धा विचार शेतकऱ्यांच्या बाबत महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी करताना करावा अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने महाराष्ट्र सरकारला आम्ही करतो आहोत.